आता नुकत्याच महाराष्ट्र राज्यामध्ये 29 महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका झाल्या आहेत आणि जे रिझल्ट आलेले आहे, जे निकाल आले, या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे ते जनतेच्या समोर सांगा. मी प्रथम तुमचे अभिनंदन करतो. धर्माजी बागडे, आपण आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या मुख्यालयात आल्याबद्दल. निवडणुकीची रणधुमाळी संपली आणि प्रथम मी महाराष्ट्राच्या तमाम मतदारांना हार्दिक शुभेच्छा देतो की आपल्या राज्यात निवडणूक फार शांततेने पार पडली. निवडणुकीला कुठेच गालबोट लागलं नाही, सगळ्यांनी संयम राखला, याचं सगळ्यांचे अभिनंदन. निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाने पुरोगामी विचारसरणीच्या काँग्रेस पक्षाला समर्थन दिलेलं आणि हे समर्थन यासाठी दिलेलं होतं की आंबेडकरी मताचं विभाजन नको आणि आंबेडकरी मताचं जर विभाजन झालं तर प्रतिगामी शक्तीला त्याचा फायदा होईल, हा दृष्टिकोन आमचा होता. विकासाच्या मुद्द्यावर भाजपने निवडणूक लढली ते ठीक आहे, परंतु विकासाच्या आडमध्ये कुठेतरी सांप्रदायिक शक्तीचे दर्शन होत असतात, हे तेवढं सत्य आहे. आणि ही निवडणूक चळवळीच्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर होती आणि त्यांचे खांदे मजबूत करणारी ही निवडणूक होती. नागपूर शहरामध्ये हा नागपूर शहर फुले शाहू आंबेडकरांचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि या बालेकिल्ल्यामध्ये काँग्रेसने चांगली लढत दिली. कुठे काँग्रेसचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आलेत, कुठे तिसऱ्या क्रमांकावर आलेत, परंतु लढत ही जबरदस्त लढत होती. आणि आज काँग्रेसचे 35 नगरसेवक नागपूरमधून निवडून आले आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या आमच्या तमाम कार्यकर्त्यांनी, महिला कार्यकर्ता, युवक कार्यकर्ता, आमचे जे विंग आहेत, त्यांनी संपूर्ण नागपूर महानगरपालिकेच्या क्षेत्रात जिथे जिथे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांच्या प्रचारात प्रत्यक्ष उडी घेतली आणि आंबेडकरी फुले शाहू विचाराला मानणाऱ्या आणि अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला आम्ही आवाहन केलं की आपल्या मताचं विभाजन होऊ देऊ नका. आणि फक्त आव्हानच नाही केलं तर आम्ही प्रत्यक्ष त्यांच्या प्रभागात जाऊन, नागपुरात 38 प्रभाग आहेत, ह्या 38 प्रभागामध्ये जाऊन आम्ही प्रत्यक्ष पत्रक छापून हा लोकांना विनंती केली की आपलं मताचं विभाजन हा धोका आहे. आणि त्याचाच फायदा काँग्रेसच्या 35 नगरसेवकांना झाला. आणि काँग्रेसमध्ये काँग्रेस शहराचे जे नागपूर शहराचे अध्यक्ष आहेत काँग्रेस पक्षाचे, त्यांचं खंबीर नेतृत्व हे सुद्धा त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं होतं. आणि माननीय विकासजी ठाकरे यांनी चांगली मेहनत घेतली आणि त्या मेहनतीची फलश्रुती ही झाली की आज काँग्रेसच्या सीटा वाढलेल्या आहेत आणि कित्येक सीटा सेकंडवर राहिलेल्या आहेत. म्हणजे येणाऱ्या पुढच्या लोकसभेमध्ये काँग्रेस, आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा आणि विविध संघटना जर काँग्रेसच्या पाठीशी राहिल्या तर आपण लोकसभाची निवडणूक सुद्धा जिंकू शकतो, असे संकेत या नागपूर महानगरपालिकेने दिलेले आहेत. काय झालं, परंतु दुःख एका गोष्टीचे वाटते, शोकांतिका एका गोष्टीचे वाटते. काही काँग्रेसचे उमेदवारांनी, आम्ही त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटलो, निस्वार्थ भावनेने तन मन धनाने आम्ही समर्थन दिलं. त्यांना सांगितलं हे पत्रक आम्ही जे काढलेलं आहे, हे पत्रक तुम्ही घरोघरी वाटा आणि हे मतदाराच्या घरापर्यंत हे पत्रक जाऊ द्या. परंतु काही ज्यांनी ऐकलं, ज्यांनी त्या पत्रकाची अंमलबजावणी केली, हे लोक जिंकलेत आणि ज्यांनी नाही केले, ज्यांनी गंभीरपणे दखल नाही घेतली,
त्या दुसऱ्या क्रमांकावर तिसऱ्या क्रमांकावर आले. तर कुठेतरी काही कार्यकर्ते असे राहतात, अतिउत्साहित होतात. पण निवडणूक जेव्हा आपण आपल्या मनावर घेतो ती आपला उत्साह चांगला नाही. गांभीर्याने ह्या निवडणूक लढली पाहिजे होती. आज काही जे काँग्रेसचे उमेदवार जे हारले, आम्ही जेव्हा त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला तर मनाला असं वाटलं की आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही समर्थन दिलेलं आहे आणि निस्वार्थ भावनेने आम्ही तुमच्याजवळ आलेलो आहोत. पण त्यांनी तेवढी गंभीर दखल घेतली नाही, त्यामुळे त्यांचं नुकसान झालं. चला ठीक आहे, आता त्याच्यातून ते अनुभव घेतील, शिकतील, त्याची समीक्षा करतील आणि ही निवडणूक एका प्रकारे विकासजी ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी जिंकलेली आहे आणि त्यांनी संकेत दिले आहेत की त्या लोकसभेमध्ये जर अशाच प्रकारचा साथ आंबेडकरी समाजाचा, अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचा साथ राहिला तर लोकसभेचा हल्ला सुद्धा आपण गाठू शकतो असं संकेत त्यांनी दिलेलं आहे. आम्ही नागपूरसह चंद्रपूरला सुद्धा आम्ही काँग्रेसला समर्थन दिलं होतं. तिथे सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत घेतली. तिथे चांगली उसंडी काँग्रेसनी मारलेली आहे. मुंबईला मताचं विभाजन नको म्हणून आम्ही उद्धव सेना उठावाला आम्ही समर्थन दिलं. कारण की मुंबईची महानगरपालिका ही राज्याच्या अस्तित्वासाठी होती आणि तिथे सुद्धा जेव्हा आम्ही समर्थन दिलं, उद्धव गटाचे खासदार माननीय अनिलजी देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मागेच आम्ही त्यांना सांगितलं होतं, शब्द दिला होता की आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे तुम्हाला आम्ही पाठिंबा दिला आणि तुमच्यासाठी आम्ही जी मुंबईमध्ये मेहनत घेतली, विधानसभेच्या निवडणूक घेतली, महानगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आम्ही जो शब्द दिला होता त्यांना, तो शब्द आमच्या कार्यकर्त्यांनी, मुंबईच्या कार्यकर्त्यांनी तो शब्द पाळला आणि तिथे सुद्धा मुंबईमध्ये सुद्धा उठावाने मनसे यांनी चांगली टक्कर दिली आणि आंबेडकरी समाजाने सुद्धा त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये जो निकाल लागलेला आहे तो कुठे दुःखदायक आहे, परंतु कुठे आशावादी सुद्धा आहे. आणि ही आशावाद पुढच्या निवडणुकीमध्ये जर आंबेडकरी समाजाच्या दुसऱ्या फळीचे कार्यकर्ते यांची फार मोठी महत्वाची भूमिका राहिलेली या निवडणुकीमध्ये. आमच्यातील काही नेते जे मी तर त्यांना नेता ठीक आहे, ते नेते होते, परंतु आता त्यांना समाजाने त्यांना नाकारलेलं आहे आणि आज समाजाची जी चळवळ आहे, समाज आज दुसऱ्या फळीच्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर आहे आणि या दुसऱ्या पिढीचे कार्यकर्ताच ते चळवळीला तारू शकतात, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला तारू शकतात, हे सिद्ध झालेलं आहे. आणि बघा, MIM जसा पक्ष त्यांनी जी मेहनत घेतली आणि त्यांनी आपला मुस्लिम समाजाचं अस्तित्व ह्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं. कारण की त्यांनी आपल्या मताचं विभाजन झालं नाही त्यांचं आणि त्यांनी आज 100ची गाठली. जेव्हा ओबीसीचा हा पक्ष मजबूतीने जेव्हा लढू शकतो, पण इथे आंबेडकरी समाजाचा हा जो बालेकिल्ला आहे महाराष्ट्र, जिथे आज कोट्यावधी मतदाता आहेत आणि ज्या रिपब्लिकन पक्षाने चांगल्या धूळ चाटली आहे, चांगल्या निवडणुकीमध्ये त्यांनी कित्येकाचं पाणीपत केलं, परंतु आज जो चित्र बघितलं तर आंबेडकरी समाजाचं चित्र इतकं विदारक आहे, इतकं दुःखदायक आहे की आमच्या नेत्याचे 3-13 वाजले, सगळ्या दारोदार भटकलेत आमचे नेते. कोणी कोणासोबत घरोबा केला, कोणी कुठे गेलेत, पण तिथेही सफल झाले नाही. आणि ही जी आज समाजाची जी दशा झाली मोठी शोकांतिका आहे. आणि आज जर आम्ही आमचे संपूर्ण RPI चे नेते MI प्रमाणे जर एक झाले असते आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून एक पुरोगामी विचाराच्या काँग्रेस पक्ष म्हणा किंवा जो आपला हितकारी जो पक्ष आहे त्याच्यासोबत एक अलायन्स केला असता, तर आज आमचे कित्येक कार्यकर्ता मनपाच्या दारावर जाऊन ठेपले असते, मनपाच्या दारामध्ये जाऊन बसले असते. कारण की कार्यकर्त्यांना त्याच्या कार्याची पावती देण्याची संधी होती.
ही संधी आमच्या नेत्यांनी गमावलेली आहे. आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता हा रात्रदिवस राबवतो आणि आंबेडकरी चळवळीसाठी आपल्या जीवाची बाजी लावून सतत तो कार्य करत असतो. परंतु जेव्हा त्याला काही द्यायची आवश्यकता असते, समाजाने जेव्हा त्याला कोणती पावती द्यायची आवश्यकता राहते, गरज असते, अशा वेळेस आमचे नेते ते 3-13 वाजवतात आणि कार्यकर्त्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण करतात. हा धोका साधा धोका नाही, कारण की आम्हाला फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची या देशाला गरज आहे आणि फुले शाहू आंबेडकरांचे विचारच या देशाला तारू शकतात. यासाठी हा कार्यकर्ता आंबेडकरी चळवळीचा निस्वार्थ भावनेने समाजामध्ये अहोरात्र मेहनत करतो, आपल्या रक्ताचं पाणी करतो, आपल्या घरादाराची राख रंगडी करतो, आपल्या आयुष्य स्वतः आपले आयुष्य बर्बादीकडे वळवतो. आणि अशा वेळेस जर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना एखाद्या मनपामध्ये पाठवू शकत नाही, जिल्हा परिषदेमध्ये पाठवू शकत नाही, नगर परिषदमध्ये नाही पाठवू शकत, तर मग कार्यकर्त्यांना आम्ही त्या वाऱ्यावर सोडायचं काय? कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचं नाही, नेत्या सत्तेच्या दारावर सोडायचं काय? ही जी परंपरा ही मोडीत काढा लागेल आणि चळवळीच्या कार्यकर्त्याला कुठेतरी सोन्याचे दिवस आले पाहिजेत. यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा संपूर्ण राज्यामध्ये पायपीट करत असते आणि कार्यकर्त्यांच्या हिताच्या गोष्टी करत असते. परंतु मी